नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो. स्क्रीनवर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिसत आहे. ते सर्टिफिकेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते कशा पद्धतीने काढायचे, काय आहे ते सर्टिफिकेट, याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण की प्रत्येकांपर्यंत ही माहिती पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. बघा ताईंनो, वंदे मातरमच्या राष्ट्रीय जे गीत आहे आपलं वंदे मातरम, याला 150व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये राज्यभरात हर घर तिरंगा मोहीम 2026चे आयोजन करायचे आहेत. आणि या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्यक्षपणे आणि डिजिटल स्वरूपात खालील विविध देशभक्तीपर विविध कार्यक्रम घ्यायचे आहेत. आणि ते कार्यक्रम आपल्याला एका वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. त्याचे फोटो काही अपलोड करायचे, ते फोटो अपलोड केल्यानंतरच आपल्याला हे सर्टिफिकेट भेटणार आहे. तर बघा ताईंनो, ते सर्टिफिकेट कसं काढायचं, कोणते कार्यक्रम घ्यायचे, याची डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. तर बघा ताईंनो, आपल्याला आपण कोणतेही कार्यक्रम घेऊ शकतो. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला काय काय कार्यक्रम घ्यायचे आहेत बघा. ध्वजारोहण सोहळा घ्यायचा आहे. भारतीय ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील ध्वजारोहणाची सुविधा उपलब्ध असतील अशा अंगणवाडी केंद्रामध्ये ध्वजारोहण राष्ट्रीय प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करायचे आहे. 2 नंबरचं पहा, महिलांच्या नेतृत्वाखाली उपक्रम घ्यायचा आहे. वंदे मातरमचं गायन करायचं आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, लाभार्थी आणि स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागाने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करायचे. त्याच्यानंतर बघा, लोकसहभाग वाढवायचा आहे. आपल्या सर्वेतील महिला, मुले, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि इतर सर्व लाभार्थ्यांना या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यास सांगायचं आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन पहा, आपल्याला सेल्फी विथ तिरंगा हा फोटो अपलोड करायचा आहे. आणि तुम्हाला जर हे सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ते सर्टिफिकेटाची लिंक दिली आहे बघा, www.harghartiranga.com या वेबसाईटवर आपण तो फोटो अपलोड करायचा आहे. आता आपण डायरेक्ट गुगल क्रोमवरती जाऊन कशा पद्धतीने आपण तो फोटो अपलोड करायचा याची डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया. तर बघा ताईंनो, गुगल ओपन केलेलं आहे. इथं फक्त आपण www.हरघर, बघा स्पेलिंग व्यवस्थित टाकायचं आहे. हर घर तिरंगा टाकलं तर या पद्धतीने येत आहे. तर वरच्या लिंकवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं वरच्या साईडला आपल्याला जो 1 नंबरचा ऑप्शन दिसत आहे याच्यावरतीच फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपली पुढची जी वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे. या ठिकाणीच आपल्याला फोटो हा अपलोड करायचा आहे. बघा, या पद्धतीने पेज ओपन होत आहे. अशा पद्धतीने वर ढकलत आणायचं आहे. इथं बघा स्टेप 1, इथं वरती काहीही करायचं नाही. इथं बघा, इथं लिहिलेलं आहे. याच ठिकाणी आपल्याला ही माहिती भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतरच आपल्याला ते सर्टिफिकेट हे भेटणार आहे. तर बघा, इथं सर्वात प्रथम आपलं इथं अपलोड सेल्फी याच्यावरती क्लिक करायचं आहे. अपलोड सेल्फीवरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं नाव टाकायचं आहे. तर बघा, नाव टाकलं. इथं मोबाईल नंबर टाकायचा आणि आपली कंट्री सिलेक्ट करायची. तर बघा, या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आपलं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा, कंट्री टाकायची, आपला एरिया म्हणजे अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीण. जर तुम्ही शहरी भागातून असाल तर अर्बन करायचं, रुरलमध्ये ग्रामीणमध्ये असाल तर रुरल करायचं. त्याच्यानंतर बघा, स्टेट सिलेक्ट करायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपलं जो आपला गाव आहे त्या गावाचं नाव हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर अपलोड सेल्फी या बटनावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने 2 ऑप्शन येत आहेत. तर आपण तर ब्राउज फाईल म्हणजे आपण अगोदर फोटो काढून ठेवलेला आहे, त्यामुळे ब्राउज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि आपला जो काही फोटो आहे बघा, याच्या अगोदर आपण जो तिरंगेचं राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम जो गायलेला फोटो आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट झालेला आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. बघा, या पद्धतीने हे येत आहे. तुम्ही इथं तुमची लँग्वेजसुद्धा चेंज करू शकताय. सबमिट बटनाच्या वरती बघा, इथं जे दिसत आहे इथं तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये सुद्धा हे करू शकता. हिंदी जर केलं तर पूर्ण जे आहे ते हिंदीमध्ये
तर बघा या पद्धतीने सर्टिफिकेट हे पूर्णपणे हिंदी जर केलं तर सर्टिफिकेट हे हिंदी येत आहे. जर आहे तीच लँग्वेज ठेवली तर त्याच प्रमाणात हे ओपन होणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रमाणपत्र डाउनलोड करा याच्यावरती क्लिक करायचं आणि संपूर्ण जे काही आपला फोटो आहे तो फोटो हा डाउनलोड होणार आहे. याच पद्धतीने सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो आपण सर्वांनी हे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सर्वांना ही माहिती शेअर करायची आहे. आपण याच्यामध्ये बघा व्हिडिओ देखील डाउनलोड करू शकतोय. जर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर मी व्हिडिओ डाउनलोड करे याच्यावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ देखील डाउनलोड करू शकताय. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.